नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप आणि मनापासून स्वागत. काल आम्ही रात्री 12 वाजता गाडीत बसलो मुरारी एक्सप्रेसमध्ये. त्यात टेन्शनमध्ये होतं म्हणजे बसायला मिळेल की नाही. रिझर्वेशन नव्हतं, तो बसायला मिळालं. खूप छान म्हणजे व्यवस्थित बसायला मिळालं. झोपलो पण आहे. व्हिडिओ काढायचा म्हणजे रात्रभर जागा राहावं लागतं. म्हटलं नाही काढलं होतं. सकाळी आज सुरुवात करी. आता आले कणकवली आणि इथून व्हिडिओला सुरुवात करते. छान झोपतो. तब्येत पण ठीक आहे. थंडी खूप आहे. जसा पण बसला आहे. आणि उतरलं सिंधुदुर्ग स्टेशनला. किती हे 40 रुपये लेगा 100ला 3 आहे. वराडचा चिवडा. हां 100ला 3 एकदम फ्रेश. वराडचा चिवडा घेऊ का? झालं शेंगा नाही शेंगा उकडलेला शेंगा बोली शेंगा डाळी 5 शेंगे घ्या. शेंगा नाही उकडलेला घे ना. वराडचा चिवडा घेतला. ट्रेन ना कणकवली स्टेशनला ना क्रॉसिंगसाठी थांबली आहे. मला नको, खाल्ला मी. तुम्ही खा. चहा पण एकदाच प्यालो. घसा पण नाही बरोबर माझा. हे बघा, आता ना सिंधुदुर्ग स्टेशन येतं आणि क्रॉसिंगसाठी ना अर्धा ट्रेन कणकवली स्टेशनला थांबलेली. हळू उतरा. कृपया लक्ष द्या. दादर वरून येणारी सावंतवाडी ला जाणारी गाडी नंबर 1103 दादर सावंतवाडी. चला आम्ही उतरलो. किती वाजले आता? 10 वाजले. बरोबर टायमिंगवर आली गाडी. गाडी खाली झाली तेच. हे बघा, सिंधुदुर्ग स्टेशनवर ना कोकण रेल्वेतर्फे ना नवीन पोस्टर्स लावले आहेत. म्हणजे नियमांचं पालन करायला सांगतात. म्हणजे बिना तिकीट प्रवास करू नये, स्वच्छता राखा असा संदेश दिला आहे. तसेच ना सिंधुदुर्गामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळं आहेत त्यांचे फोटो आणि नावं पण दाखवले तिथे. आम्ही नेहमी ना स्टेशनला आला ना चहा आणि वडापाव खातो. अजून त्यांनी वडापाव बनवले नाही कारण अजून वेळ आहे. 10 वाजता तसे. आणि हे बघा, आपल्या सिंधुदुर्ग स्टेशनचं नवीन लुक खूपच सुंदर दिसतं आहे. अगदी एअरपोर्ट वाटतं आहे. आणि याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. दोन्ही साईडला छोटीशी गार्डन आहे, त्यात स्टॅच्यू ठेवले आहेत. बघा, स्पेशियस अशी जागा आहे. आणि इकडे भिंतीवर ना पोस्टर्स लावले. म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळं आहेत ना याची माहिती आणि फोटो लावले सगळे. हे बघा, इथे खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आहे. आता आम्ही ना घरी जाण्यासाठी रिक्षा ठरवली आहे. म्हणजे सिंधुदुर्ग ते हुमरमाळांना 6 किलोमीटर आहे. आणि आम्ही नेहमी ना रिक्षानेच जातो. इथे ना खूप टेस्टी आणि घरगुती पद्धतीचा नाश्ता मिळतो, पण लगेच संपतो. बघा, आता संपला. म्हणजे 8 ते 10 वेळातच असतो. बसतो आता खळ्यात. जाते ग्रास कटर मारून गेलेलो, पुन्हा गवत वाढलं आहे. झाडं झाली आहेत चांगली. गेलं असे पाणी लागलं त्याला भरपूर. फक्त आता कंपाऊंडच्या भिंतीला कलर करायचा. होय, तो पण चांगला झाला आहे. थोडे दिवस राहिले, आम्ही येणार आहे. पाणी झालं चांगलं. नाश्ता कुठे भेटलाच नाही. मी सगळं संपलेलं. इथे 10च्या आधी संपतं. गाडी आली टायमिंग नाही. असं काही दमलो नाही जास्त, झोपून आलो. आणि हो, सांगायचंच राहिलं, हे आपल्या गावचे ना जुने व्हिडिओ आहेत. म्हणजे एडिट करायच मला वेळ नाही, त्यामुळे अपलोड करायचे राहिले. त्याबद्दल सॉरी. मस्त थंडगार हवा, थंडगार आहे. म्हणजे थंडी होतीच. मी आतून सगळं घर झाडून घेतलं. आता यांना खळं झाडतात. आणि घराच्या साफसफाईचे व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर आहेत, त्यामुळे आता मी जास्त काही साफसफाईचं दाखवत नाही.
दोन पण नाही, 1.5 महिना झालाय. फक्त त्याला स्वच्छ करून घेतले. नको, काय गरज नाही त्याची. बाकी तुम्ही थोडं थोडं नंतर करते. आधी दूध गरम करत ठेवते, चहा ठेवते, भूक पण लागली. साबण खायचं भांड्याचं बघा. काय 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 कुठे होत्या मग? पाणी पितात निवांत. छान लागतं, गार पण लागतात, थंडी आहे. आम्ही इथे थंडी लागतो. भांड्याचा किती कुठे असतं? भांड्याचा आई आई सगळं टाकून गेली ती. थोडंसं पुस. आपले सगळे रूम झाले. किचन, हॉल, बेडरूम. आता वरांड्यात नंतर धुवून नाही घेतला, जास्त घाण नव्हतं, स्वच्छ होतं. तसे काय हे मध्ये मध्ये होतं, 1-2 दिवसासाठी जाऊन धुवून घेतो. त्रास असतो ना आल्यानंतर, घर बंद असतं काय. संपूर्ण घराची साफसफाई झाली, म्हणजे झाडून पुसून झालं. आता मी ना चहा बनवते. डाळ भिजत ठेवते. चहा पितो. वाजले होता 12, म्हणजे बरोबर 2 तास लागले. आंघोळ व्हायची आहे, एवढंच नाही, सगळं झाल्यानंतर आंघोळ करणार. थोडीशी चहा पडून थोडीशी साखर होती, झालं सामान भरायचं. ट्रेनमध्ये प्यायलेलो चहा, घरची ती घरची. भाजी वगैरे घेऊन आलो, म्हणजे भाजी जास्त नाही आणली, कारले आणली. चला चहा प्यायला. आपण मुंबईवर आणली खाले. इथे आल्यानंतर कसं होतं, रिक्षावाले ना जास्त थांबवत नाही दुकानाचे इथे. चला तर त्यांना घाई असते, त्यामुळे आम्ही थोडंफार मुंबईवरून घेऊन येतो. अजून चहा होईल का? हाय चहा. तर आपण आंघोळ करतो, तिथे चालू करतो. इथे बघा हे सगळं घेऊन आले. टोमॅटो पासून मिरच्या काढून ठेवते, नंतर परत प्लॅस्टिकच्या पिक्चर खराब होणार. परत थोडंसं ऊन लागतं. आणि याच्यात कोथिंबीर आहे, भाजी आणली तिकडे ठेवली आहे, कारला आहे ना, हा ह्याच्यातच आहे मला त्या पिशवीत आहे. सगळं आणलं, नारळ, डाळ बी घेऊन आणलं. कर लावला. अरे खोलते की नाही, थोडी घट्ट गाठ बसली आहे ना. फ्रीज नाही ना माझ्याकडे, त्याच्यामुळे ते खराब होतं थोडं. कापड मस्त आहे. थोडे ना मटर आणले, थोडं तिकडे ठेवलं, म्हणजे पावभाजी काल बनवली मुलांना. व्हिडिओ काढायला वेळच नव्हता, बिलकुल नॉनस्टॉप काम केलं मी. टोमॅटो टाक.
उघड्यावर ठेवलं ना थोडं राहणार, थंडीचे राहतात, खराब नाही होत. हे बघा कुकरचा रबरच गेला, त्यावेळी शिट्ट्याच होत नव्हत्या. पुन्हा मला अर्धा तास लागला डाळ शिजवायला, भात करायला. त्यांची पण आम्हाला देवपूजा करतायत. आता आम्ही जेवतो. लांबूनच घ्या. आता आम्ही ना जेवायला बसतोय. मस्त कडक असं ऊन पडलंय. किती दिवसांनी आज भात खातो. हो कुकर नाही टोपात भात एवढा तांदूळ झालाय. आणि मला ना असं भात आवडतो, जरा नरम, एकदम कडक असा पळपळत नाही, गरम गरमच नाही. एवढा तांदूळ झालाय आमच्याला. लोणचं घेते. हे लोणचं ना गोड लोणचं आहे, मग काळं दिसतंय ना. त्याशी नाही मुलांनी व्हिडिओ बघून बोलला मग मी काळं कसं लोणचं, मी त्याला गोड लोणचं सांगायचंच राहिलं. मस्त होईल. हा गाडीत मस्त सुगंध द्यायचं. गावाला छान छान. हा गावी छान लागतं. हे आमचं जेवण मग दाखवते तुम्हाला. डाळ भात लोणचं नाही हे खात, मी खाते डाळ भात पापड. हे बघा आमचं जेवण, डाळ भात आणि पापड. चला यांना वाढलं, मी आता घेते इकडे. थोडं मिळतं आणते काय आणते ना. लागत नाही तेल ते नाही. हा बघा पार्थ आला, सकाळी शाळेत गेलेला म्हणून आत्ता आला आणि आल्याला बघा कामाला लागला. मी सकाळी ना घर झाडून पुसून घेतलं, फक्त ना वरांडा आणि खळ राहिलेला ते आता धुवून घेत आहेत. टेरेस धुतल्याने आता खैले खाली वरांड्यात, आता खळ्यात चाय पिऊची आमची. पार्थ नाही इलो ना तर आमका चैनच पडत नाही, है ना पार्थ? तुझा कसा वाटतं येऊ? नाही 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 ते हा पाईप सोडलेलो. चला तर पाणी मारून घ्या कट्टर, मग आपण चहा पिऊया. पार्थ बोलता थंडीला असताना मी 3 चादरी घेत आहे. होय रे, बल्ब लावतोय आता. जाते काढून ठेवतो, आल्यावर पुन्हा लावतो. हेच काम करत असतं सारखं. हळू चढा हळू. चालू करतो बटन. हा नाही थांबू नको. तिकडे टाका, काहीतरी ठेवणार ती. पाणी चालू केलं, थांब बाबू आधी. पार्थ आमचं असलं का बरं बरं वाटतं. काम करता म्हणून नाही, पण आपलं असं येलो तरी. नाही रे बाबू मार.
कट्टू धूक म्हणजे बसा गावता आपल्याला बघ. बल्ब लावला बाबा, चालू झाला. चहा प्यायला किंवा जेवायला ना आम्हा दोघांना पण ना एकटं एकटं आवडत नाही. कोणतरी असलं काय जरा बरं वाटतं. पार्थ असतं आमच्याकडे नेहमी, आणि इतर वेळेस पण गावातले लोक ना कोण नाही कोण असतं आमच्याकडे चहा प्यायला, किंवा दुपारी जेवतेवेळी जरी आलेत ना तरी आम्ही त्यांना ना जेवायला वाढतो. आई काय करतात आता? नाही पण दाढीचं काय केलं आधी मला सांगायचं, मी जाऊ येतं मी मेडिकलमध्ये घेतलं असतं का पप्पा गोळी दूध घेतलं. चला आता हा गावचा पहिला व्हिडिओ मी आता इथे संपवते. उद्यापासून तुम्हाला पुन्हा गावचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. बाय बाय.